नगरच्या जागेवरून आघाडीतील तिढा कायम असल्याने सुजय विखे पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी महाजन आणि सुजय विखे यांच्यात बैठक पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेस नगरच्या जागेवर अडून बसली आहे, त्यामुळे नाराज सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान सुजय विखेंच्या भेटीवर गिरीश महाजनांनी सूचक विधान केले। मला राजकीय ऑपरेशनची सवय असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून काल पुण्यामध्ये भाजप सरकार विरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं। पुणे महापालिकेच्या गेटवर क्या हुआ तेरा वादा तसंच भोली सूरत दिल के खोटे ही गाणी लावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या 5 वर्षातील कामाचा निषेध केला। भाजपनं 5 वर्षात जनतेला फक्त आश्वासनांचं गाजर दाखवलं असं म्हणत आंदोलन करण्यात आलं। सर्वेक्षणात सुद्धा पुणे मागे पडलंय। स्मार्ट सिटीचा बोजवाऱ्या उडलाय। रस्ते खोदायच्या परमिशन तशाच दिल्या जात आहेत। म्हणजे एकंदरच सगळा हा भोंगळ कारभार चालू आहे। आज तुम्ही पुण्याची घसरण करून पुण्याची वाट लावून संपूर्ण पुणेकरांची मान शर्मेनी जी खाली घाललेली आहे त्याचा जाब विचारण्यासाठी महानगरपालिकेच्या दारामध्ये बँड वाजवतोय आणि महानगरपालिकेला जाब विचारतोय। यानंतर पुन्हा एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। सपा बसपाला महाआघाडीमध्ये आणण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समाजवादी पार्टी आणि बसपाला एकत्र घेण्याचे प्रयत्न सुरुवात झालेली आहे। मुस्लिम आणि दलित मतांचं विभाजन होऊ नये यासाठी आघाडीकडून हा प्रयत्न केला जातोय। राज्यात वंचित बहुजन आघाडी समेत एमआयएम सभा एकत्र होत आहेत आणि यात दलित मुस्लिम सभा मोठ्या संख्येनं हजेरी लावताना दिसत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आघाडीकडून हा प्रयत्न केला जातोय। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय अधिक माहिती? जर पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर वंचित बहुजन विकास आघाडी ही येण्याचा जवळपास जे आहे जवळपास येणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। यामुळे मुस्लिम आणि दलित हे दोन्ही मतदार काँग्रेस राष्ट्रवादीला आघाडीला फटका बसू नये यासाठी सप आणि सपचं जर पाहिलं तर समाजवादी पार्टीचं मुंबईमध्ये अब्बास मी एकमेव आमदार आहेत, पण भिवंडी सारख्या भागामध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये सपाचा एक स्वतःचा वोटर बँक आहे। त्यामुळे एमएमआर रिजन मध्ये सपाला समाजवादी पार्टीला सोबत घेणं, तर दुसऱ्या बाजूला बसपाची ताकद ही विदर्भामधील 5-6 जिल्ह्यांमध्ये लक्षणीय आहे। विजयामध्ये किंवा उमेदवार पराभूत करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा रोल मानता येईल अशी एवढी मोठी मतदारसंख्या आहे। त्यामुळे विदर्भामध्ये बसपाला बरोबर घेणं आणि एमएमआर रिजन मध्ये सपाला बरोबर घेणं काँग्रेस राष्ट्रवादीला योग्य वाटतं। एका बाजूला प्रकाश आंबेडकर सोबत नाही आहेत, एमआयएम सोबत नाही या अशा परिस्थितीमध्ये दलित आणि मुस्लिम मतदारांचा फटका बसू नये यासाठी या दोन्ही पक्षांची म्हणजे सपा आणि बसपांबरोबर चर्चा सुरू केल्याचं समजतं। विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जे काही गणित राजकीय मांडलं गेलं जाईल पुढच्या काळामध्ये जर त्या ठिकाणी सपा बसपा आणि काँग्रेस हे एकत्रित दिसले तर राज्यामध्ये देखील सपाला विधानसभेला जास्त जागा देता येतील किंवा भिवंडी लोकसभेचा विचार केला जाईल असं सांगितलं जातं। तर दुसरीकडे बसपाला विदर्भामध्ये 2 जागा द्यायचा विचार काँग्रेस पातळीवर केला जातोय। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व चर्चा दिल्लीतील राजकीय मोठे नेते करत आहेत। त्यामुळे राज्यातले जे दोन्ही पक्षांचे नेते आहेत सपा आणि बसपाचे यावर बोलायला नकार देत आहेत। पण या सर्व पक्षांची भूमिका म्हणणं आहे की मोदी सरकारला आमचा विरोध आहे, आमचा अजेंडा एक आहे, तर कदाचित आम्ही पुढच्या काळामध्ये वेगळं गणित दिसू शकतो। अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।